मागापासून वाटत बघा तास झालं बसले मर्दा. बरं पॉडकास्ट कसं वाटलं हॉटेल बाबा बघून? हॉटेल ॲम्बियन्स भारी वाटला. तर भाऊ आपल्यासाठी कॉफी घेऊन आलाय. पहिल्यांदा कॉफी मग पॉडकास्ट. बघा भाऊ मालक पण इथंच बसल्यात आणि मालकासोबत आपण कॉफी घ्यायलो. लय भारी एक्सपिरियन्स आहे. तर मला वाटते तुम्ही पॉडकास्ट हॉटेलच्या व्ह्यूमधले गेले तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचं पॅलेस पण दिसते. दाखवत तुम्हाला बघा याच्या समोर झूम केले की नाही बघा दिसते काय काय गाड्या. हे महाराजांचं पॅलेस. इथं झाडं असल्यामुळे की नाही इथं झाडं असल्यामुळे आता ते पाठीमागचा व्ह्यू जास्त दिसत नाही पण त्या काळी पूर्ण सगळा व्ह्यू दिसत होता. 5-6 वर्ष झालं धंद्यात आहे आम्ही. होय आणि कोण कोण म्हणतात लोक आल्यात ते आम्हाला सांगतात आमच्यासारखं तुम्हाला जमायचं. आणि एका जून बसले मध्ये 4 व्हिडिओ केल्या. आत्ताचं सिनेमॅटिग्राफरांचं कसं झालं माहिती आहे काय? आयफोन घेतला की उठलीत होय. व्हिडिओ घेतला की बरोबर आहे. तर हा पॉडकास्ट शूट करणार आहे पंकज. ठीक आहे आपला मेन व्हिडिओग्राफर आहे आणि आपल्याबरोबर कायम असते. प्रत्येक वेळी पंकज सगळं शूट करत असते. तर हॉटेल राहता तुम्हाला व्ह्यू दाखवतो काय. आमच्या गावातलं जे शेत आहे की नाही शेताच्या जवळच आहे आणि 1 नंबरचा व्ह्यू आहे आणि हॉटेलची जेवणाची क्वालिटी पण जबरदस्त आहे आणि त्यांचा आपला सपोर्ट पण पहिल्यापासून आहे. त्यामुळं तुम्हाला हॉटेल राहायला पण जेवायला यायला लागते. आता हॉटेलच्या आतला व्ह्यू कसा आहे तुम्हाला दाखवला असता. सध्या हॉटेलला अजून जरा असं क्लिनिंगमध्ये चालू आहे. संध्याकाळी 9 नंतर तुम्ही इथे आला की नाही लय भारी वाटते. थोडंसं दाखवतो तरी पण तुम्हाला काय का हॉटेल नुसता ओकेच लय भारी व्ह्यू आहे. कसं वरती काही काम चालू आहे वाटतं. ठीक आहे वर जायचं काम चालू आहे काहीतरी इथे वरती. तर हॉटेल राहायचा हा हॉल आहे वरचा. हा हॉल फ्रीमध्ये ठेवला आहे सगळ्यांना. इथे तुम्हाला जेवणाची ताट तुम्ही जर काय दिला ऑर्डर तुमच्या कार्यक्रमाची तर हा हॉल फ्री आहे. उद्या इथे कार्यक्रम आहे आणि आपण या साईडला पॉडकास्ट घेतो. 1 नंबर हॉटेल आहे. हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. त्या हॉटेलच्या व्ह्यूमधले की नाही तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचं पॅलेस पण दिसते. दाखवत तुम्हाला बघा याच्या समोर झूम केले की नाही बघा दिसते काय काय गाड्या. हे महाराजांचं पॅलेस. इथं झाडं असल्यामुळे की नाही इथं झाडं असल्यामुळे आता ते पाठीमागचा व्ह्यू जास्त दिसत नाही पण त्या काळी पूर्ण सगळा व्ह्यू दिसत होतं. महाराजांचं पॅलेस सगळं दिसत होतं पाठीमागच्या साईडला. तर पंकज हॉर्न तयार केवढे आल्या? आता चालू करणार आहे तयारी. त्यांचं चालू आहे काम आपलं चालू आहे की आपलं लगेच काम चालू आहे. तर आता इथंच या ठिकाणीच आम्ही पॉडकास्ट शूट करणार आहे. ही आपली लोकेशन आहे काय. हे इथं असते पण व्हिडिओ शूट करताना बाकीचं काय दिसत नाही. त्यामध्ये फक्त हेच सेंटर पॉईंट दिसते. तर आता आपण पॉडकास्ट तुम्ही लवकरात लवकर बघून पण घ्या आणि त्याच्याबरोबर चॅनलला पण सबस्क्राईब पण द्या. तुम्हाला इथे पाठीमागे दिसत असेल डेकोरेशन चालू आहे. ते आपल्या मित्राचंच आहे. श्री गणेश इव्हेंट्स आहेत. तुमचं कुठलं पण इव्हेंट्स असू देत घरातलं बाहेरचं मंडळाचं सगळे इव्हेंट्स भाऊ आपला करते आणि हॉटेल रायमध्ये पण त्याचंच काम असते. काय उद्या कसला इव्हेंट आहे बरोबर आहे? बेबी म्हणजे डोळा जेवण. हां हां उद्या डोळा जेवणचा कार्यक्रम आणि भावाचा सेटअप कसला बाहेर लावला आहे बघ. अजून चालू आहे तयारी तर करायची. तर तुमचा कोणताही कार्यक्रम असू दे भावाला ऑर्डर द्या. भावाचा नंबर पण इथं मी टाकतो फोन नंबर. तर पंकज तर कॅमेरा वाढावा लागला आहे आणि मी व्हिडिओ करायला लागले ब्लॉग्स. भावा केव्हापासून कॅमेरा हातात सांभाळत दिसरी जरामल्यापासून काय? हां 5-6 वर्ष झालं धंद्यात आहे आम्ही. होय आणि कोण कोण म्हणतात लोक आल्यात ते आम्हाला सांगतात आमच्यासारखं तुम्हाला जमायचं. आणि एका जून बसले मध्ये 4 व्हिडिओ केल्या. आत्ताचं सिनेमॅटिग्राफरांचं कसं झालं माहिती आहे काय? आयफोन घेतला की उठलीत होय. व्हिडिओ घेतला की बरोबर आहे. अहो आम्ही ऑलराऊंडर आहे मला. होय ऑटोवर कोण पण करते. पंकज काय करलायस? आता लाईट आहे. ही लाईट आहे आपल्याकडे RGB लाईट. RGB लाईट एवढ्यावर धुमाकूळ होते. लाईट लावा लागत्या होय. पॉडकास्टसाठी एकदम म्हणजे प्रोफेशनल शूट. तर तुम्हाला काही साहित्य दिसत असेल काय हे आम्ही सगळं काम केलेल्या पैशातनं सगळे साहित्य घेतले काय. अजून बऱ्याच इम्प्रूव्हमेंट आहेत. अजून बरेच पॉडकास्ट शूट करायचे आहेत. बरेच काम आम्ही करतो आहे. पॉडकास्टच नाहीत वेगवेगळ्या ब्रँडचं प्रमोशन पण करतो आहे आणि या हॉटेलचं पण प्रमोशन आम्हीच करतो. तुमच्या पण काय एन्क्वायरी असतील तर आम्हाला तुम्ही सांगा. तोपर्यंत तिकडे लाईट लावून घ्यायला आहे
मी इथं पॉडकास्ट घेते कारण आमच्याकडे पण आहे स्टुडिओ, पण आता तो डेव्हलप नाही केलेला. आम्ही जागा घेऊन ठेवल्या. पण भविष्यामध्ये आम्ही तिथं नॉईसफुल स्टुडिओ करणार आहे. पण हॉटेल राहायला आम्हाला एक चांगला सपोर्ट केला आहे आमच्या टॅलेंटला, पॉडकास्ट घेण्याची जागा दिल्या. कारण सुरुवातीच्या काळात प्रत्येकाचं काहीतरी स्ट्रगल सुरू असते आणि आमचं पण हे सुरूच आहे. पण त्यातनं आम्हाला जे पैसे मिळतील ते आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत ते आम्ही पैशात नाही घेतल्यात. मी कॅमेरा फक्त माझ्या मोठ्या भावानं एक 7-8 वर्षापूर्वी घेऊन दिला होता. त्याचा उपयोग आता चांगला व्हायला लागला आहे. कारण ह्याच्या जीवावरती आम्ही एक परवा नवीन एक ॲक्शन कॅमेरा पण घेतला आहे. त्यावरती पण आपल्याला बऱ्याच व्हिडिओ होणार आहेत. तोपर्यंत पंकज काय करायला बघूया. हा झालं का नाही? काय करायचं वरती की जरास ते कशाला घेवर गेलायस? हां ते वरती घेणार आहेस? मला वाटलं हे घेतलं चाललं असतं की. हां फिरव की हे फिरव की वरती येते हाईट वाढते की तिची. थांब ओके. हां पॉडकास्टचा सगळा सेटअप इथे लावला आहे काय. इथं ही अशी आपली लाईट लावल्या, इथं असा कॅमेरा लावला आहे काय. इथं ही दोघंजणं बसतात काय. चला तर बघूया आता प्रणवदा काय करतात. काय करला का हे मी क्वेश्चन तयार केलेलं असतं. बरं त्याच्यावरून आपण पॉडकास्ट घेतो. हां. पण क्वेश्चन हे आपण स्वतः तयार करतात, त्याची माहिती घेऊन व्यवस्थित, जेणेकरून लोकांना एक प्रेरणा मिळेल आणि व्यवसायासाठी पण असू दे, आयुष्यात जगण्यासाठी पण असू दे. हां. कारण हा पॉडकास्ट प्रत्येकाला आवडणार पण आहे आणि तितकाच महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी एक चान्स घरच्यांनी दिलेला असतो. बरोबर आहे की. पण प्रत्येकाला वाटत असते की आपली परिस्थिती चेंज झाली पाहिजे. त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. संयम कसा असला पाहिजे आणि प्लॅनिंग कसं असलं पाहिजे आपल्या आयुष्यातलं, की सक्सेस मिळवायला वय लागत नाही. स्किल असलं तर कोणतंही यश आरामात मिळवता येते. त्यासाठी मेहनत, स्मार्टवर्क, हार्डवर्क दोन्ही गोष्टीची जोड पाहिजे. तर तुम्ही हा पॉडकास्ट संपूर्ण बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भावानं थोड्याच वेळात आपला पॉडकास्ट सुरुवात होणार आहे. तर तुम्ही तोपर्यंत चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. हॉटेल राहायचा व्ह्यू दाखवतो. हा मोठा यांचा डायनिंग एरिया आहे. इथं जवळपास कॅपॅसिटी किती आहे तरी? किती लोकांची? 50 लोकांची कॅपॅसिटी आहे. आणि वरचा जो हॉल आहे की नाही तिथे एक 200 लोकांची कॅपॅसिटी आहे. तिथं आपण पॉडकास्ट शूट केला आहे. आणि इथं मालक आहेत हॉटेल राहायचं, निलेश दा म्हणून आहेत. आणि भारी एकदम स्वच्छ आहे आणि फ्री ॲम्बियन्स आहे. पुढं पार्किंगचा स्पेस पण मोठा आहे. ओपन होतं का बघा थांबं. हां पुढं पार्किंगला पण मोठा स्पेस आहे. तर इथं तुम्ही फॅमिलीसोबत हॉटेल राहायला पण जेवायला या. व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे आणि लय भारी रेस्टॉरंट आहे. तुमचे इथे कार्यक्रम पण घेतले जातात. स्वतःचा हॉल आहे की नाही आपला, ते हॉल 200 लोकांसाठी फ्री ठेवला आहे. हॉल तुम्ही फक्त ताटांची ऑर्डर द्यायची आणि लय भारी आहे. आणि तांबडा पांढरा तर लय भारी आहे इथला. त्यासोबत व्हेज जेवण पण एक नंबर आहे. तर आता प्रेमची मी वाट बघायला लागली. मगापासून मी कामात करत होतं त्यामुळे त्यांना वेळ झाला. आला आपला काय मर्दा, मगापासून वाट बघायला तास झालं बसले मर्दा. बरं पॉडकास्ट कसं वाटलं हॉटेल बाबा बघून? हॉटेल ॲम्बियन्स भारी वाटला. सपोर्ट आपल्याला भारी आहे. या मालकांचा सपोर्ट आपल्याला भारी आहे आणि आपल्याला त्यांची जागा दिल्या मुलाखत घ्यायला. होय चालते. तर भाऊ आपल्यासाठी कॉफी घेऊन आला आहे. पहिल्यांदा कॉफी मग पॉडकास्ट. आणि ही कॉफी आपल्याच ह्याच्यातली आहे ना शॉपमधली, कुंदाच्यामध्ये ती कॉफी आहे. तुम्ही येऊन प्यायला जावा. म्हणजे कशी वाटली भावा कॉफी? हे हो का भाऊ, मालक पण इथंच असल्यात आणि मालकासोबत आपण कॉफी प्यायलो. लय भारी एक्सपिरियन्स आहे. तर मला वाटते तुम्ही पॉडकास्ट बघा. लवकरच लॉन्च होणार आहे तुझ्या. मला वाटतं आता आज कुठला वार आहे? आज वार आहे बुधवार. शनिवार संध्याकाळी 7 वाजता हा पॉडकास्ट पोस्ट होणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा. कुंदा चहाचं पण इंस्टाग्रामचा हँडल मी तुम्हाला इथं चॅनल देतो, त्याला पण फॉलो करा. आपल्या पॉडकास्टला आता सुरुवात झाल्या काय. तर चला तर बघूया पॉडकास्टमध्ये काय काय असते. आपण सगळा सेटअप लावला आहे आणि हे दोघंजण इथं बसल्यात. चला बघूया आपल्या पॉडकास्टमध्ये काय काय असते. मी हे केलं ना, आज मी ह्यापेक्षा वेगळं मार्केटमध्ये दर मिळायला लागला. मला सांगा तर व्यवसायामध्ये टाईम मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट असतं? खूप म्हणजे जेवढा ब्रँड मोठा होतोय ते टाईम मॅनेजमेंट शिवाय होत नाही. म्हणजे ब्रँड आपला होऊ शकतो. कसं आहे आता मी बघतोय ओनर सगळे व्हिडिओमध्ये दिसतात, सारख्या कुठल्या तरी फंक्शनला गेलेले दिसतात. पण त्याच्या पाठीमागं तुम्ही व्यवसायाची मॅनेजमेंट करून बाहेर जात आहे. माझा आता प्रॉपर मॅनेजर असतो लोकांना. माझ्या घरातले असतो, मामा असतो, मम्मी असतो. तर आपण पॉडकास्ट कसा आहे तुम्ही
लिंक देतो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तो पॉडकास्ट पण पूर्ण बघून घ्या, त्याचे BTS पण बघून घ्या.